हो, सांगायचं नाही, विनंती करायची आहे. ऐकशील? आज्ञा करावी. रेश्मा, तू गायलीस ना, ते गाणं मला परत ऐकायचं आहे. गरिबाची थट्टा करू नका. मला माझं गाणं काय आहे ते माहिती आहे आणि आपल्यासमोर मी थट्टा मुळीच करत नाही. अगं, तुला ज्ञानात तीच शिकवली, ती मला माझ्या खासाहेबांनी शिकवली होती. ती अजूनही तुझ्या गळ्यात अपुरीच आहे. तू म्हण, जेथे चुकेल तिथे मी सांगेन, शिकवीन. तू माझ्याबद्दल तुझ्या मनात चांगला भाव राहिला नाही तरी एवढी आठवण तुला जतन करता येईल. आपली नाही रेश्मा, नाही. तेवढा स्वार्थ नेण्यापेक्षा मी नाही. अगं, ज्याचं जीवन उजाड बनलं आहे त्याच्या जीवनात ओलावा निर्माण करण्याची ताकद तुझ्या आवाजात आहे. तू गात होतीस आणि माझ्या मनात हरवलेलं स्वप्न जागा होत होतं. तुझ्या गाण्याने तुझ्या गळ्यात मिळालेले आवाज आणि तू म्हणणारी गाणी, आणि हे तुझ्या गाण्याने परत घडलं तर हे माझ्या एका आयुष्यात ही धून आठवण म्हणून राहील आणि एवढ्यावर जगण्याची बळ मला लाभेल. गा रेश्मा, मोकळेपणाने गा. कुठे चुकतं असं वाटलं तर मी सांगेन. माझ्याबद्दल आदर बाळगता आला नाही तरी एवढी आठवण तुला जतन करता येईल. गा रेश्मा, गा.